सुरुवात करतोय आपण. वेलकम ऑल ऑफ यू वन्स अगेन. सो बरेच जण झालेत आज, 13-14 जण आहेत. ग्रेट, गुड स्टार्ट. इनफॅक्ट 2 डिव्हिजनमधले विद्यार्थी आहेत बरं का याच्यामध्ये. ए आणि सी 2 डिव्हिजनमध्ये मिळून 13-14 म्हणजे काही फार तसं तर चांगला आकडा नाही आहे, कारण एक्सपेक्टेशन किमान 51 विद्यार्थ्यांचं. सारा अंजुम सय्यद ब्रॉट फर्स्ट आउट. आणखीन 2 जॉईन झाले. ठीक आहे, चॅट सेक्शनमध्ये या, तिथे तुमचा डाऊट टाकू शकता तुम्ही. संदेश, चला क्वेश्चन नंबर 5 पाहूया. डाऊट काय आहे? टाइप ऑफ पॉलिनेशन हेल्प्स इन इव्होल्युशन. ऑलोगॅमी, गिटोनोगॅमी, ऑटोगॅमी आणि झिनोगॅमी. काय म्हणणार मग याच्यामध्ये? कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन मधून इव्होल्युशनला मदत होते? ठीक आहे, झिनोगॅमी हायब्रिडायझेशन हे 2 डिफरंट स्पेशीज मधलं आहे. इजंट इट? बॅकग्राऊंड आवाज येतोय काही जणांचा. बॅकग्राऊंड आवाज येणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही बोललेला आवाज आला तर हरकत नाही, तुमचा आवाज येऊ देत, पण बॅकग्राऊंड आवाज आल्यावर डिस्टर्बन्स येईल. तर काय म्हणत होतो मी, इथे गिटोनोगॅमी आणि ऑटोगॅमीचा तर प्रश्नच येत नाही. ठीक आहे, आता ऑलोगॅमी आणि झिनोगॅमीमध्ये थोडासा फरक आहे. डिफरंट स्पेशीज असेल तर झिनोगॅमी होईल आणि त्याच्यामधनं हायब्रिड तयार होईल, पण हायब्रिडायझेशनमधून असं इव्होल्युशनला मदत होत नसते. एकाच स्पेशीजच्या 2 व्हरायटीज जर असतील तर त्याच्यामधला जो क्रॉस आहे तो ऑलोगॅमीच्या प्रकारामध्ये येतो, राईट? त्यामुळं तशा एकाच स्पेशीजच्या 2 व्हरायटीमधले जे क्रॉस आहेत त्याच्यामुळं बेटरमेंट व्हायला मदत होत असते. ठीक आहे, त्यामुळं अशा याचा जास्त बेनिफिट होत असतो इव्होल्युशनसाठी. कळतं मी काय म्हणतोय ते? झिनोगॅमी म्हणजे हायब्रिडायझेशन किंवा त्याच्यामध्ये 2 स्पेशीज डिफरंट असतील तर असेल ते. सारा अंजुम सय्यद, कळतंय बेटा? त्यानंतर अनुप जाधवनी क्वेश्चन नंबर 28 आणलेला आहे. चला क्वेश्चन नंबर 28 कडे जाऊ. फोन वाजत होता, एक्सक्यूज मी. चला क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल इन एंजिओस्पर्म? एंजिओस्पर्ममध्ये ॲनाट्रोपस ओव्ह्यूल कॉमन आहे. आय थिंक मी शिकवताना बोललो असेल ना तुम्हाला. ॲनाट्रोपस ओव्ह्यूल, ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल नाही कळत का? डायग्राम काढूया. नाही सर. हां, कळतंय का? काढायची डायग्राम? काढा सर डायग्राम. बरं बरं, इथे जागा करून घेऊ. पहा, ऑर्थोट्रोपस ओव्ह्यूल हा जो प्रकार आहे याच्यामध्ये हे असं जिम्नोस्पर्ममध्ये हे ओव्ह्यूल कॉमन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? अशा प्रकारचं मायक्रोपाईल, कॅलाजा आणि फ्युनिकल हे स्ट्रेट लाईनमध्ये दिसतात. हे ओव्ह्यूल कोणतं झालं? ऑर्थोट्रोपस. अशा प्रकारचं हे ऑर्थोचा अर्थ काय होतो? इरेक्ट. इरेक्ट कशाला म्हणायचं? आता हे मायक्रोपाईल आहे, इथे कॅलाजा आहे, हे फ्युनिकल आहे, हे तिन्ही असे स्ट्रेट लाईनमध्ये आहेत. हे झालं ऑर्थोट्रोपस. आणि आता याच ओव्ह्यूलचा जर हा पार्ट आहे, हा जर असा बेंड झालेला असेल, ठीक आहे, तर बेंड झाल्यावर काय होईल? जी ओव्ह्यूलची ही जी बॉडी आहे, ही बॉडी या फ्युनिकलला टच झालेली असेल. त्यामुळं मग हे ओव्ह्यूल कसं दिसेल? अशा प्रकारचं. थोडंसं आता इथे पेन स्किड व्हायला लागली. रिड्रॉ करतो मी.
हे अशा प्रकारचं असेल न्यूसेलस आणि त्याच्या आतमधलं हे एम्ब्रियोसॅक किंवा फिमेल गॅमेटोफाइट. तर इथे आहे याचं कॅलाजा, इथे आहे मायक्रोपाइल, पण फ्युनिकल याच्या रेषेमध्ये येते का? नाही. तर हे ॲनाट्रोपस ओव्हिड अँजिओस्पर्ममध्ये कॉमन आहे. कळलं बेटा कुणाचा होता? हो सर. ओके बेटा. चला बरेच जण येत आहेत. 26 नंबर दिसतोय, त्यापैकी 2 लॉग इन तर माझेच असतील, म्हणजे 24 जण आहेत. पण तुमचे माईक ऑफ करून ठेवा जर अवतीभोवती आवाज असेल तर, नाही तर तुमच्या घरच्या स्टोरी मला कळल्या तर मला शिकवताना तेवढंच कॉमेडी होते बरं का. काय कोणाचा माईक वाजला त्याने काळजी घ्या बाबा. ठीक आहे. चला शिवाजी हाके नाही, त्याच्या अगोदर एक आहे सारा अंजुमचा, अजून एक आहे क्वेश्चन नंबर 15. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 15 वर गेला. क्वेश्चन नंबर 15 कुठे आहे? इथे. इन अ पोलन ग्रेन लार्जर न्यूक्लियस इज. असे सोपे क्वेश्चन काहून तुम्ही विचारता, मला कळतच नाही बाबा. असं काय याच्यामध्ये? पोलन ग्रेन मध्ये मोठा न्यूक्लियस कुणाचा? ट्यूब न्यूक्लियस, जनरेटिव्ह, पोलार, व्हेजिटेटिव्ह. आता इथे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत, ट्यूब न्यूक्लियस सुद्धा आणि व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस सुद्धा. लक्षात घ्या, आन्सर की मध्ये आय थिंक ट्यूब न्यूक्लियस दिलेला आहे, पण राईट आन्सर अकॉर्डिंग टू इन माय व्ह्यू इट इज व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. कारण ट्यूब न्यूक्लियस हे कशाचं स्ट्रक्चर आहे? मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर आहे. मेल गॅमेटोफाइटमध्ये असतो ट्यूब न्यूक्लियस. पोलन ग्रेन म्हटलंय म्हणजे मग तिथे आपल्याला व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस म्हणायला लागेल. ठीक आहे, सो राईट आन्सर, गेट इट चेंज्ड. उत्तर बदलून टाका. आन्सर की मध्ये आय थिंक ए दिलेला आहे, सो इट शुड बी व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. राईट? कळतंय का हे? कुणाचा होता डाऊट? सारा. त्यानंतर शिवाजी अक्केचा 9 नंबरचा डाऊट आहे. 9 नंबरचा डाऊट हे घ्या. सिलेक्ट द करेक्ट. हे काय थोडंसं स्पेलिंग करेक्शन आहे. स्टेटमेंट करायला. स्टेटमेंट मला वाटतं एवढी तर सवय झालेली आहे तुम्हाला. काय म्हटलेलं? इन पॅरामेशियम सेल डिवाइड इंटू 4 पार्ट. करेक्ट स्टेटमेंट शोधायचं आहे, म्हणजे ट्रू शोधायचं आहे. असे क्वेश्चन आले का थोडंसं सावध व्हायचं. आणि क्वेश्चनची डिमांड काय? ट्रूसाठी आहे, तर ट्रूसाठी टी लिहायचं आणि प्रत्येक स्टेटमेंट समोर टी किंवा एफ करत जायचं आहे आता इथून पुढे. ठीक आहे, तर इन पॅरामेशियम सेल डिवाइड इंटू 4 पार्ट अँड ईच रॅपिडली ग्रो इंटू अन ॲडल्ट. पॅरामेशियममध्ये बायनरी फिशन आहे, 4 पार्ट होत नसतात, 2च पार्ट होत असतात. सो दिस वन इज फॉल्स. इन ईस्ट स्मॉल बर्ड्स आर प्रोड्यूस ऑन द पॅरेंट बॉडी विच इव्हेंच्युअली गेट सेपरेटेड अँड मॅच्युअर इंटू न्यू ईस्ट सेल. हे बरोबर वाटतंय, कारण याच्यामध्ये ईस्टची जी कॉमन मेथड आहे, बडिंग मेथड, त्याबद्दलची चर्चा आहे. तर हे बरोबर दिसतंय. मेंबर्स ऑफ किंगडम फंगा अँड अल्गी रिप्रोड्यूस बाय मीन्स ऑफ मॅक्रोस्कोपिक नॉन मोटाईल झूस्पोर. आता विचार करा, झूस्पोर आणि नॉन मोटाईल बरोबर आहे का? नाही, मग हे चुकीचं आहे. सो दिस वन इज फॉल्स. क्लोन्स प्रोड्यूस बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन. इथेच चूक झाली बघा. क्लोन म्हणजे डुप्लिकेट कॉपीज असतात, मग ते सेक्शुअलमध्ये होईल का? नाही, असेक्शुअलमध्ये होईल, त्यामुळे सुद्धा फॉल्स आहे. सो राईट आन्सर इज बी. शिवाजी अख्खे सोपा क्वेश्चन होता बेटा, तेवढं काही अवघड नव्हतं. क्लासमध्ये उशिरा येता, इथे पण उशिरा येता, काय टॅलेंटच आहे बा. त्यानंतर विठ्ठल बैनवाडचा पाहूया. क्वेश्चन नंबर 32. 32 नंबर. हिअर वी गो. Read the following statement. Select the correct option. Statement 1. Unisexual flowers are either staminate flower or pistillate flower. आता युनिसेक्शुअल फ्लावर, युनिसेक्शुअलिटी काय? कॉन्ट्रिबन्स आउटब्रीडिंग डिव्हाइसमध्ये येतं हे, हो की नाही? मग युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये एकतर स्टेमन असेल किंवा पिस्टिल असेल, बरोबर आहे. बोथ मोनेशियस अँड डायोशियस प्लांट हॅव युनिसेक्शुअल फ्लावर. आता लक्षात घ्या, मोनेशियस असो किंवा डायोशियस असो, दोन्ही कशाचे प्रकार आहेत? युनिसेक्शुअलचेच प्रकार आहेत. Isn't it?
मोनिशियस म्हणजे एकाच झाडावर दोन प्रकारचे फुलं, आणि डायोशियस म्हणजे मेल फ्लावर वेगळ्या झाडावर आणि फिमेल फ्लावर वेगळ्या झाडावर. सो बोथ मोनिशियस अँड डायोशियस प्लांट हॅव युनिसेक्शुअल, हे पण बरोबर आहे. सो बोथ आर करेक्ट अँड 2 इज द करेक्ट एक्सप्लेनेशन. आता पहा, युनिसेक्शुअल फ्लावर आयदर स्टॅमिनेट फ्लावर और पिस्टिलेट, ही फॅक्ट आहे. आणि दोन्हीमध्ये युनिसेक्शुअल फ्लावर असतात, ही सुद्धा फॅक्ट आहे. पण ते दुसरं पहिल्याचं रिझन वगैरे आहे का? नाही. सो बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट, बट स्टेटमेंट 2 इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन. ठीक आहे, मला तर काय वाटतं की हे काही बरोबर एक्सप्लेनेशन नाही आहे. दोन्ही फॅक्ट सांगितलेले आहेत, पण त्याच्यामधून दुसरा पहिल्याचं एक्सप्लेनेशन आहे असं काही दिसतंय का? नाही. सो ए इज द राईट आन्सर. ठीक आहे, पुढं 32 नंतर 19 नंबर साक्षी देशमुख. ओके, 19 काय खालीवर पळवत आहे रे, थोडं सिक्वेन्समध्ये विचारा ना. पार्थेनियम सीड्स रीच इंडिया ॲज अ कॉन्टॅमिनंट इन, हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे आणि थोडंसं ठीकठाक असेल तर काही हरकत नव्हती, एवढं काही असं जड नव्हतं. व्हीट आणि NCERTमध्ये सुद्धा आहे आय थिंक, हे इट इज देअर. अमेरिकेहून मागवलेला गहू होता, त्याच्यासोबत आलेले ते. अजून कोणता क्वेश्चन आहे? किती नंबर आहे? साबिर शेख, शिवाजी हाके आणि प्रसन्नजित. ओके, 22 आणि 24, 22. फिमेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म इज रिप्रेझेंटेड बाय, काय सांगता? इजंट इट एम्ब्रिओ सॅक? फार अवघड आहे का? फ्युचर एम्ब्रिओ सॅक म्हणजेच फिमेल गॅमेटोफाइट नाही? काही अवघड नव्हतं हे. शिवाजी हाके कसं पाहिलं का दुसरं काही दिलं आन्सर कीमध्ये? हेच असेल ना? बरोबर आहे सर. चला त्यानंतर 22 झाला. प्रसन्नजित हनवतेचा 24 आहे. 24 क्वेश्चन नंबर 23 सांगा. 23चं सांगू? बरं. A major disadvantage of producing large number of offspring by bony fish and frog is that, जास्त प्रमाणात ऑफस्प्रिंग जर तयार झाल्या, जशा की बोनी फिश किंवा फ्रॉगमध्ये तयार होतात, अदर एनिमल स्पेशीज डू नॉट गेट इनफ अमाऊंट ऑफ फूड, aquatic as well as terrestrial food chain disturb, oxygen level in water decreases, offspring become extremely vulnerable to predator threatening their survival up to adulthood. चौथं ऑप्शन बरोबर आहे. आता लक्षात घ्या, इव्होल्युशनमध्ये दोन प्रकारच्या टेंडन्सीज आहेत. एकाला आपण म्हणतो आर सिलेक्टेड स्पेशीज आणि दुसऱ्याला म्हणतो के सिलेक्टेड स्पेशीज. आर सिलेक्टेड स्पेशीजमध्ये काय असतं, जन्माला खूप जास्त घालायचे आणि त्यातले खूप कमी सर्व्हाइव्ह करणार. ठीक आहे. आणि के सिलेक्टेडमध्ये काय असतं की खूप कमी जन्माला घालायचे पण त्यांची बेस्ट पॅटर्नल केअर घ्यायची, पॅटर्नल केअर, पॅरेंटल केअर भरपूर घ्यायची. ठीक आहे. मग जास्त इव्हॉल्व कुठलं वाटतं? के सिलेक्टेड. जसं ह्युमन बिईंगमध्ये आहे, जन्माला जास्त नाही, हजारोमध्ये थोडीच होतात, 4, 2, 1, 2, 1 किंवा आजच्या पिढीला तर त्यांची जास्तीत जास्त काळजी घेण्याकडे भर आहे. आणि आता इव्होल्युशनमध्ये जर अनइव्हॉल्ड ॲनिमल पाहिले आपण तर ते हजारो लाखोच्या संख्येने जन्माला घालतात पण त्यातले खूप कमी सर्व्हाइव्ह करतात. तर तेच दिलेले, ऑफस्प्रिंग बिकम एक्स्ट्रीमली वल्नरेबल टू प्रिडेटर थ्रेटनिंग देअर सर्व्हायवल अप टू ॲडल्टहूड. ठीक आहे. तर हे त्याच्यातलं काय झालेलं आहे, मेजर डिसॲडव्हान्टेज म्हणता येईल. कळतंय का? क्वेश्चन नंबर 23 चांगलं होतं. क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 15 झाला वाटते रे बाबा. सॉरी सर, त्याचा आन्सर जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे. पोलन ग्रेन लार्जर न्यूक्लियस का? नाही ना बेटा, जनरेटिव्ह न्यूक्लियस कसं येईल? जनरेटिव्ह सेल स्मॉल आहे, त्याचा न्यूक्लियस स्मॉल आहे. आता तू जे सांगतेस ना, हे खूप जुन्या रेफरन्सेसमध्ये होतं, अलीकडच्या काळामध्ये रेफरन्सेस चेंज झालेले आहेत. तू जे सांगते ना, हे आज 10 वर्षापूर्वी जेव्हा सिलेबस होता ना, तेव्हा त्याच्यामध्ये हा पॉईंट होता असा की व्हेजिटेटिव्ह सेल मोठी आणि त्याचा न्यूक्लियस छोटा, आणि ट्यूब काय म्हणतात त्याला, जनरेटिव्ह सेल लहान आणि त्याचा न्यूक्लियस मोठा. पण हे रेफरन्सेस चेंज झाले नंतर. आता सध्या प्रेझेंट नॉलेजमध्ये आपण याच्याकडे कसं पाहतो, एकतर पोलन ग्रेन दिलेला आहे त्यामुळे ट्यूब न्यूक्लियस तिथे तयार नाही झालेला. आता सध्या स्थितीला कसं, व्हेजिटेटिव्ह सेल लार्जर, त्याचा न्यूक्लियस पण लार्जर. तू जे म्हणतेस ते जुन्या रेफरन्सेसमध्ये होतं आज 10-15 वर्षापूर्वी, लॉंग बॅक. ठीक आहे बेटा. चला अजून कुणाचे क्वेश्चन स्किप होतील? बरं, क्वेश्चन नंबर 15 झालं.
त्यानंतर 40 नंबरचा क्वेश्चन, 39, 37, 27चा बघूया. प्रवासामध्ये अगोदर लागतो आपल्याला. कोणाचे क्वेश्चन स्किप होत असतील तर लगेच टाईप करा. इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेले, परत एकदा सांगतो मी, असे क्वेश्चन आले का क्वेश्चन समोर लिहायचं आहे. काय विचारलंय? फॉल्स विचारलंय. ठीक आहे. इन सी ग्रासेस फिमेल फ्लावर फ्लोट ऑन वॉटर अँड पोलन ग्रेन्स आर रिलीज इनसाइड द फ्लावर. ठीक आहे. आता हे याच्यामध्ये पहा, इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. पहिलं ऑप्शन काय म्हणते? सी ग्रासमध्ये फिमेल फ्लावर फ्लोट करतात म्हणते वॉटर सरफेसवर. फिमेल फ्लावर करतात का स्टिग्मा पोचते तिथं? पहिला प्रश्न हा. राईट. पोलन ग्रेन रिलीज इनसाइड द फ्लावर, नाही, हे इनसाइड द फ्लावर चुकीचं आहे. एवढा पार्ट प्रचंड चुकीचा वाटतो. एखाद्या फिमेल फ्लावर फ्लोट इथपर्यंत तरी ठीक करता येईल, काहीतरी ॲक्सेप्ट करता येईल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्येच फॉल्सनेस दिसते मला. इन सी ग्रासेस पोलन ग्रेन आर कॅरीड पॅसिवली इनसाइड द वॉटर रिचेस द स्टिग्मा अँड पॉलिनेशन ऑकर. ठीक आहे. हे बरोबर वाटतंय, हे ट्रू आहे. इन सी ग्रासेस फिमेल फ्लावर रिमेन्स सबमर्ज आहे, ॲज इट इज स्टेटमेंट आहे. इन सम स्पीशीज ऑफ सी ग्रासेस पोलन ग्रेन आर लॉंग रिबन लाईक, हे सुद्धा आहे. ठीक आहे. तिन्ही ट्रू आहेत, फक्त हे वरचं जे आहे ते सरफेसवर. याचं थोडंसं लक्षात घ्या, कशाचं एक्झाम्पल आहे हे. सी ग्रास म्हणजे हायपोहायड्रोफिलीचं आहे, एपीहायड्रोफिलीचं नाही. कळतंय? क्वेश्चन नंबर 27, 24 घेऊन जाऊया लगेच. द व्हेजिटेटिव्ह सेल ऑफ अँजिओस्पर्मिक पोलन ग्रेन प्रोड्युसेस. व्हेजिटेटिव्ह सेल पासून काय तयार होते? 2 मायक्रोग्रॅमेट, प्रोथॅलियल सेल, पोलन ट्यूब, स्टॉक सेल अँड बॉडी सेल. बाबा अवघडच केलंय मी तर. हा व्हेजिटेटिव्ह सेललाच पुढे चालून आपण त्याच्या न्यूक्लियसला काय म्हणतो? ट्यूब न्यूक्लियस, इजंट इट? मग पोलन ट्यूब तयार कोण करत असेल? व्हेजिटेटिव्ह सेल. ठीक आहे. थोडासा इनडायरेक्ट क्वेश्चन होता. व्हेजिटेटिव्ह सेलच्या न्यूक्लियसला पुढे चालून आपण काय म्हणतो? ट्यूब न्यूक्लियस. म्हणजे याच्यावरून आपण थोडंसं लॉजिकली विचार करू शकतो की पोलन ट्यूब तयार करण्यामध्ये मेजर रोल कुणाचा असेल? व्हेजिटेटिव्ह सेलचा. ठीक आहे. त्यानंतर 24, 27 झाले. त्यानंतर 37, 39, 40. 37 वर येऊ. 37, 1 सेकंड. आहे ना स्क्रीनवर तुमच्या? विच ऑफ द गिवन स्टेटमेंट आर ट्रू? ड्युरिंग एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ऑफ अ डायकॉट एम्ब्रियो, हार्ट शेप्ड एम्ब्रियो इज फॉलोड बाय अ ग्लोब्युलर एम्ब्रियो. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटवरचा क्वेश्चन आहे. ट्रू म्हणजे बरोबर कोणते आहेत ते विचारलेलं आहे. ठीक आहे. काय म्हटलेलं आहे? डायकॉट एम्ब्रियोमध्ये हार्ट शेप एम्ब्रियो इज फॉलोड बाय ग्लोब्युलर एम्ब्रियो. नाही, अगोदर ग्लोब्युलर होतो आणि मग त्याचा हार्ट शेप होतो. तर इथं पहिलं स्टेटमेंट चुकीचं दिसतंय. ठीक आहे. सो फर्स्ट तर याच्यामध्ये चुकीचं आहे. आणि यांनी काय विचारलेले? ट्रू विचारलेलं आहे. त्यामुळे ट्रू फर्स्टमध्ये नाही. मग आता ज्या ऑप्शनमध्ये फर्स्ट आहे ते काढून टाका. बी ऑप्शन चाललंय, सी चाललंय, डी चाललंय, म्हणजे ए बरोबर आहे. पटकन जर उत्तरावर पोहोचायचं असेल तर असे आपल्याला हिंट भेटत जातात. ठीक आहे. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटचा जर पार्ट प्रिपेअर केलेला असेल तरच अशा प्रश्नाचं उत्तर देता येईल बरं का. द पार्ट ऑफ एम्ब्रियोनिक ॲक्सिस अबव द लेवल ऑफ कॉटलेडॉन इज एपिकॉटिल, व्हाईल द पार्ट बिलो द लेवल ऑफ कॉटलेडॉन इज हायपोकॉटिल. हे बरोबर आहे. याची डायग्राम वगैरे माहिती असेल तरी सहज सॉल्व करता येतं असे प्रश्न. वरचा सपोज हा प्ल्युम्यूल. ठीक आहे. हे खालचं हे असं कॉटलेडॉन आणि हे असे खालचे नाही, हे बाजूचे 2 कॉटलेडॉन. ठीक आहे. हा प्ल्युम्यूल, हा रॅडिकल. ठीक आहे. मग कॉटलेडॉनचा हा खालचा भाग, हा काय झाला? हायपोकॉटिल. आणि प्ल्युम्यूलच्या खालचा आणि कॉटलेडॉनच्या वरचा हा काय झाला? एपिकॉटिल. इजंट इट? दुसरं बरोबर आहे. तिसरं काय म्हणतंय? मोनोकॉट सीड पजेस सिंगल कॉटलेडॉन रिप्रेझेंटेड बाय स्कुटेलम. बरोबर आहे. थिन पेपरी कॉटलेडॉनसाठी वर्ड काय आहे? स्कुटेलम आहे. ठीक आहे. अजून कोणाचा डाऊट राहिला का? 37 नंतर 39, 40. 39 कोणी विचारला बाबा? 39 आहे संकेत बिरमोड. आणि अजून कोणीतरी विचारला होता. 32 विठ्ठल बैनवाडचा झाला का? 32 एक आहे. 39, 40.
32 घेतला का आपण? घेतला. त्यानंतर 39, आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड इज कॉस्टली. बरं, hybrid seed have to be produced every year. Hybrid seed are too expensive for the farmer. If seed collected from hybrid are sown, progeny plant maintain hybrid character. पहा, इनकरेक्ट विचारलेला आहे. चॅप्टरच्या शेवटच्या पार्टमध्ये हा पॉईंट येतो. याच्यामध्ये इनकरेक्ट म्हटलं तर पहा, हायब्रिड कॅरेक्टर, हायब्रिडची जी व्हरायटी असते ना ती दरवर्षी तयार करावी लागते. म्हणजे त्याचं बी बियाणं जसं शेतकरी सोयाबीनच्या बाबतीमध्ये करतात पहा, मागच्या वर्षीचं जे पीक आहे त्याचंच पीक, त्याचेच धान्य जमा करून ठेवतात आणि तेच पुढच्या वर्षी सोईंगसाठी यूज करत असतात सोयाबीन, कारण ती प्युअर लाईन आहे, त्याचे हायब्रिड शक्यतोवर यूज करत नाहीत. पण ज्वारी हायब्रिड वगैरे जी घेतल्या जाते ती दरवर्षी त्याची बॅग सोईंगसाठी बाजारातून विकत घ्यावी लागते. का? कारण त्याच्या कॅरेक्टरचं सेग्रिगेशन होतं, ते कॅरेक्टर मेंटेन होत नसतात. ज्या कॉम्बिनेशनमध्ये ते पहिल्या जनरेशनमध्ये असतात त्याच कॉम्बिनेशनमध्ये सेकंड जनरेशनमध्ये राहत नाहीत, म्हणजे कॅरेक्टर सेपरेट होतात. इथे काय म्हटलेलं आहे, इफ सीड आर कलेक्टेड फ्रॉम हायब्रिड आर सोन, द प्रोजेनी प्लांट मेंटेन हायब्रिड कॅरेक्टर, मेंटेन होत नाहीत. दिस इज द रॉंगनेस. ओके. 39 नंतर 40 वर येऊया. पोलन ग्रेन ट्रॅव्हल 30 to 50 किलोमीटर्स इन डॅश टाईप ऑफ पॉलिनेशन. 30 ते 50 किलोमीटर अंतर कोणत्या याच्यामध्ये होते असं विचारलेलं आहे. सो ऑप्शन्स आर चिरेप्टेरोफिलस, झूफिलस, एंटेमोफिलस, हायड्रोफिलस. ठीक आहे. आता झूफिलस तर खूपच कॉमन वर्ड आहे. इन्सेक्ट एवढे 50-50 किलोमीटर दूर फिरत नाहीत. हायड्रोफिलसमध्ये सुद्धा एवढ्या दूरपर्यंत प्रवास होऊ शकत नाही. ठीक आहे. झूफिलस खूप जनरल वर्ड झाला, त्याला ॲक्सेप्ट नाही करता येणार. सो बेटर ऑप्शन इज चिरेप्टेरोफिलस, कारण यांच्या फिरण्याच्या रेडियस भरपूर असतात बॅट्सच्या. ठीक आहे. बाकी इन्सेक्ट इतक्या दूरचं अंतर क्रॉस करू शकतात का? नाही. सो राईट आन्सर इज ए. बॅट्सच्या साह्यानं, वटवागळ्याच्या साह्यानं होणाऱ्या पॉलिनेशनला म्हणतात. विठ्ठल बैन वाढ झालं ना बा. 37चा क्वेश्चन. 39, 37 झाले ना दोन्ही. 37 झाला. ठीक आहे. 24, 27, 24, 27, 24 सुद्धा झाला. 24 बद्दल काय म्हणणं आहे? सांगितलं ना मी. हा वेजिटेटिव्ह सेलच्याच न्यूक्लियसला पुढे चालून काय म्हटलं जातं? ट्यूब न्यूक्लियस. म्हणजे पोलन ट्यूब तयार करण्यामध्ये वेजिटेटिव्ह सेलचीच भूमिका असली पाहिजे. सोपं होतं ते. 44 विचारला, शिवाजी हाके आणि प्रसन्नजीत हनवतेने. 44. ओके. Fleshy birds produced in the axil of leaves which grow to form new plant when shed and fall on ground are called. Fleshy bird produced in the axil ही कशाची डेफिनेशन आहे? Isn't it bulbil? bulbilची डेफिनेशन दिसते. Produced in the axil of leaves which grow to form new plant. bulbilची आहे. थोडंसं मॉर्फॉलॉजीचं एक वेळेस रिडिंग दिलं तरी चालेल, किंवा आपल्या फर्स्ट रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझममध्ये हा पार्ट आहे. इट इज फॉर bulbil. दुसरं काही दिलं का आन्सर कीमध्ये? नाही, बरोबर आहे, bulbil आहे. ओके. चला, 30 स्टुडंट्स होते. नॉट अ बॅड स्टार्ट. आता सर्वांना एक काम करायचं आहे. काय? सर्वांनी वरती आन्सर शीटवर स्वतःचं नाव टाकायचं आहे. राईट. किती मार्क मिळाले ते मार्क टाकायचे आहेत आउट ऑफ 180. ठीक आहे. हे असे लिहा प्लीज. मार्क लिहिताना इज्जत काढू नका उगी. नाहीतर मॅथवाल्या विद्यार्थ्यांचे म्हणले, सपोज तुम्हाला 150 मिळाले तर 150 असे वर लिहा, 180 खाली लिहा. काही जणांना वाटेल सर काही पण सांगतात, पण काय करावं, बरेच जण या असं लिहितात 180, 150. तेव्हा फार वाईट वाटतं. मग म्हणजे मॅथ नसल्याचा एवढा पण नुकसान होतं असं वाटतं. हे असं लिहू नका म्हणतोय बरं का, नाही तर तुम्हीच लिहिलं होतं तसं म्हणा. दिस इज अ प्रॉपर मेथड. ठीक आहे. तर सर्वांनी वरती नाव लिहा तुमचं जे काही आहे ते, आणि तिथे मार्क लिहा, आणि खाली आन्सर की दिसायला पाहिजे, नाहीतर उगी कागदावर काहीतरी मार्क लिहून हे कराल. कळतंय? तर असे सर्वांनी फोटोग्राफ सेंड करायचे. खाली आन्सर की दिसली पाहिजे तुमची 1 to 45 पर्यंतची, आणि त्याच्याशिवाय हे मार्क दिसले पाहिजे. मी मार्क रेकॉर्ड करून ठेवतो. कुणाला दाखवायचे नाही आहेत आपल्याला, पण नोंद तर असावी तुमचे. तुम्हालाच पुन्हा मी सांगेल एखाद्या वेळेस कुणाचं किती इम्प्रूव्हमेंट झालं वगैरे. ठीक आहे.
ओके, आता अजून काय आहे, कोणते कोणी आणली डाऊट आता? हर्कोगॅमी फिजिकल बॅरियरसाठीचा वर्ड आहे बेटा. हर्कोगॅमी हा फिजिकल बॅरियरसाठीचा प्रकार झाला. अजून काही डाऊट आहेत का? Any more? Anything left? ओके, काही राहिले शिल्लक अजून? नो. ठीक आहे, मग वाइंड अप करायचं आजचं. आता पुढची टेस्ट मंडेला आहे. इज इट? मंडेला आहे ना पुढची टेस्ट? ओके, चालेल. मंडेच्या टेस्टसाठी बेस्ट ऑफ लक आणि सर्वांनी लगेचच्या लगेच इमेजेस सेंड करा. राईट? चलो बाय. गुड नाईट म्हणत नाही, थोडा अभ्यास करत बसा. ठीक आहे, चलो बाय.